नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ते यासंबंधी आहे की तुमचा तुमच्या करिअर एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि तुमचा पुढे करिअर पाथ काय असणार आहे आणि त्या संबंधात तुमचे फायनान्सेस आणि सक्सेस या संबंधी काय प्रेडिक्शन्स आहेत ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सो टोटल एक करिअर संबंधी आपलं हे रीडिंग असणार आहे. आणि ह्या 3 फाईल्स मी आता ड्रॉ केलेल्या आहेत. फाईलची नावं पण एकदम स्पेशल आहेत. फाईल नंबर 1 हे द डेड एंड हे चित्र आलेलं आहे आणि त्याला मी क्रिस्टल्स हा रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल्स दिलेला आहे. फाईल नंबर 2 साठी द अंडरवर्ल्ड हे चित्र आलेलं आहे आणि त्यातलं मी अमेथाइस्ट हा क्रिस्टल दिलेला आहे. आणि फाईल नंबर 3 कायरोस हे चित्र आलेलं आहे आणि त्याला क्रिस्टल ग्रीन जेड हा मी दिलेला आहे. सो ही चित्र आहेत आणि या नावांवरून तर फार एक्साइटमेंट वाटते मला, कारण ही सरप्रायझिंगली आलेली आहेत ही नावं, अशी गूढ नावं आहेत काहीतरी. सो याचं रीडिंग काय असणार आहे ते पाहायचं आहे. पण आता मी अजून याला राशीची चिन्हसुद्धा देणार. सो एक ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. फाईल नंबर 1 साठी मग तुम्ही चंद्र राशीवरून किंवा सूर्य राशीवरून किंवा तुमचं जन्मलग्न जे आहे त्यावरून तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो हा ड्रॉ झाला आहे, या इथे पडला आहे, तर मी इथे ॲक्वेरियस मी फाईल नंबर 2 ला देते. सो फाईल नंबर 1 साठी एरीज, लिब्रा, स्कॉर्पियो आणि पायसिस या 4 राशी आहेत फाईल नंबर 1 साठी. फाईल नंबर 2 साठी ही एक ॲक्वेरियस आहे प्लस जेमिनी, टॉरस आणि वर्गो. आणि फाईल नंबर फाईल नंबर 3 साठी कॅन्सर, कॅप्रिकॉन, सॅजिटेरियस आणि लिओ अशा 4 राशी आहेत. सो ही राशींची चिन्ह आहेत. तुम्ही इंट्युटिव्हली सिलेक्ट करा. कदाचित जे चित्रावरून जरी सिलेक्ट केलं तुम्ही किंवा क्रिस्टलवरून जरी सिलेक्ट केलं आणि त्याला राशीची चिन्ह मॅच झाली नाही तरी काही फरक पडत नाही. पण जे काही तुमचं सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली करा, जेणेकरून तुम्हाला हे रीडिंग रेसोनेट होईल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या चंद्र राशीवरून, चंद्र राशी आपल्या एक मनाची अवस्था सांगते कुठल्याही सिच्युएशनला फेस करण्यासाठी. दुसरं सूर्यरास म्हणाल तर आपलं आत्मिक बळ दाखवतं. आणि जन्मलग्न हे आपलं फिजिक असं आपण स्वतः असो प्रॅक्टिकली कसा अप्रोच असणार आहे आपला एखाद्या सिच्युएशनला. तुम्ही जे प्रिफर करता जनरली न्यूजपेपरमध्ये वगैरे जे राशी भविष्य येतं ते चंद्र राशीवरून असतं. सो जे तुम्ही प्रिफर करता त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन करा. तुम्हाला वाटलं फक्त चित्रावरूनच एखादं चित्र तुम्हाला लगेच आवडलं आहे तर त्यावरून तुम्ही करू शकता किंवा मग क्रिस्टल्सवरून किंवा मग. सो सिलेक्शन झाल्यानंतर ह्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत लिहिलेले, त्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्ही तुमच्या रीडिंगला जाल. पूर्ण व्हिडिओ बघायला गरज लागणार नाही. सो आपण आता रीडिंग स्टार्ट करूया. फर्स्ट फाईल नंबर 1चं द डेड एंड काय आहे त्या ह्याचं बघायचं आहे. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करू आता. तुमच्या राशीची चिन्ह आहेत मेष रास, तुळा रास, वृश्चिक रास आणि मीन रास. आणि तुमचा क्रिस्टल आहे रोज क्वार्टर्स. तुमचं डेड एंड हे चित्र आहे. कार्ड्स ड्रॉ करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण टी लीव्स बघूया. हां, आणि त्या अगोदर एक पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आता जे आपण रीडिंग करणार आहोत ना, तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे तुमचं करिअर पाथ किंवा करिअर एक्सपेक्टेशन म्हणजे काय आहेत. सो पहिल्यांदा आपण काही कार्ड्स यासाठी ड्रॉ करणार. नंतर आपण त्या दृष्टीने तुमचे फायनान्सेस आणि सक्सेस यासाठी एक वेगवेगळा आपण स्प्रेड करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा तुमच्या करिअरबद्दल जाणून घेऊया. तुमचा करिअर पाथ काय असणार आहे.
सो फर्स्ट ऑफ ऑल आपण करिअर संबंधी जाणून घेऊया. करिअर संबंधी तुम्हाला पहिली कार्ड्स आले आहेत. ॲक्वेरियस रास आहे. कुंभ रास, अपोजिशन कन्फ्रॉन्टेशनची एनर्जी आहे. ओके. दुसरं म्हणजे द की, हे कार्ड आलं आहे. दुसरं द गार्डियन, हे कार्ड आहे. एंजल मेसेज आहे, यू आर रेडी. ओके. आणि हा एक मेसेज आहे, राईट ऑफ पॅसेज, क्रॉसिंग द थ्रेशहोल्ड. ओके. एग, सक्सेस अश्युअर्ड विथ गुड प्लॅन्स अँड हार्ड वर्क. बिवेअर ऑफ ग्रेट प्राईड. न्यू ऑपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज अँड पाथ ओपनिंग अप. ओके. बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड आहे. सेवन ऑफ कप्स, थ्री ऑफ कप्स, हाय प्रिस्ट्रेस, किंग ऑफ वॉन्ड, क्वीन ऑफ पेंटॅकल्स, किंग ऑफ पेंटॅकल. क्वीन आणि किंग ऑफ पेंटॅकल्स एकत्रच आहेत. वा, छान. आणि बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड आहे. आता आपण करिअरच्या बाबतीत जाणून घेतो आहे. तर इथे मुळात मेन तुमचं कार्ड आहे ते द डेड एंड आहे. म्हणजे कुठेतरी की जिथे तुम्हाला वाव नाही आहे किंवा पूर्वी वाव नव्हता असं म्हणता येईल. एक ॲक्सेस नव्हता तुम्हाला. मे बी तुम्ही रेडी नसाल, कारण आता एंजल्सचं म्हणणं आहे की तुम्ही रेडी आहात. तुम्हाला एक प्रकारची चावी मिळाली आहे त्या दरवाजाची. तो दरवाजा तुमच्यासाठी खुला झाला आहे असं म्हणता येईल. की जो दरवाजा पूर्वी बंद होता, तुम्हाला तिथे एक वाव नव्हता, अशी एखादी ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही त्याचा वेट करताय, तुम्हाला त्याचा ॲक्सेस हवा आहे, पण अजूनपर्यंत या पॉईंट ऑफ टाईमपर्यंत मे बी तुम्हाला त्याचा ॲक्सेस नव्हता. अशी एखादी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला खुली होणार आहे असं ते इनिशिएशन, म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात दाखवते. इनफॅक्ट इथे सुद्धा हे कार्ड तुम्हाला काय सांगते, न्यू ऑपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज अँड पाथ ओपनिंग अप. सो काही बाबतीमध्ये तुम्ही एक त्या दृष्टीने करिअरच्या दृष्टीने खूप एक सुदैवी असणार आहात की तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटीज खुल्या होत्या. दुसरं म्हणजे सेवन ऑफ कप्सचं कार्डसुद्धा तेच सांगतं आहे की नवीन ऑपॉर्च्युनिटीज, बरेच ऑप्शन्स मे बी तुम्हाला, त्यामुळे तो एक ॲक्सेस तुम्हाला काही मिळाल्यानंतर
बरेच ऑप्शन्स तुम्हाला खुले होतील. तुम्ही कदाचित एक वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला एक्सप्रेस करू शकता. एक पर्टिक्युलर एकच प्रकार नाही आहे. मे बी कदाचित तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला वाव आहे की एक पर्टिक्युलर एका रूटने न जाता बरेच मार्ग अवलंबता येतील. अशा प्रकारचे एखादी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भविष्यात मिळण्याचे चान्सेस आहेत. मे बी कदाचित अजूनपर्यंत तुम्हाला ती माहीत नाही आहे. मे बी काही बाबतीमध्ये अजून ती तिच्याबद्दल काय म्हणता येईल की अजून ती तुम्हाला नोन नाही आहे, माहीत नाही आहे. काही प्रमाणात गूढ आहे, अजून तुमच्या नजरेसमोर नाही आहे असं म्हणता येईल. पण लवकरच ती तुम्हाला प्राप्त होईल, कारण हे विजयाचं आहे, हे अचिव्हमेंटचं आहे. हे सगळं त्यांना प्राप्त झालेले आहेत गोष्टी. सो 3 ऑफ कप्स हे अचिव्हमेंटचं कार्ड आहे, तुम्हाला मिळेल. मे बी काहीतरी एक सोशली करण्याचा असू शकेल किंवा एक्वेरियस रास ही 11व्या स्थानात पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. 11वं स्थान हे लाभाचं आहे. काही प्रमाणात मे बी तुम्हाला एक सोशली कोणाकडून तरी ती संधी प्राप्त होऊ शकते किंवा तुमचं फ्रेंड सर्कलमधून एखादी संधी तुम्हाला प्राप्त होण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला कोणीतरी ऑफर करण्याचे चान्सेस दिसतात किंवा मग तुम्ही तुमचा एक करिअर एक टाईप असा असणार आहे की तुम्ही काहीतरी सेवा सर्व्हिस देऊ कराल. मे बी कारण हे सोशल 11वं स्थान हे काय आहे, सोसायटी आहे. तुमचे पब्लिक रिलेशन्स आहेत, तुमचं आउटर वर्ल्ड आहे, तुमचे एक आउटर एक्सप्रेशन्स आहेत. तुम्ही पब्लिकली सोसायटीमध्ये जगामध्ये कसे वावरता. सो 11th आहे आणि हे कोलॅबरेशनचं कार्ड आहे. इनफॅक्ट हे 3 ऑफ कप्स हे सुद्धा कोलॅबरेशनचं कार्ड आहे. सो एकत्रितपणे येऊन काही करणं, मे बी काही जणांना तुम्हाला पार्टनरशिपमध्ये काहीतरी करण्याचे चान्सेस होऊ शकतात. तुम्ही एकत्रितपणे येऊन काहीतरी नवीन बिझनेस वगैरे चालू कराल असं व्हायचे चान्सेस आहेत. कदाचित करिअर नेचर हे तुमचं बरंचसं कॉम्पिटेटिव्ह असावं. बऱ्याच एक मोठ्या प्रमाणात त्याला कॉम्पिटिशन असण्याचे चान्सेस आहेत. कारण कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे, अपोजिशनची एनर्जी आहे. कारण ही अपोजिशनची एनर्जी कशी आहे की एकदा तुझं तर खरं तुझं, नाही तर माझं तर खरं, असं या टाईपची. की तिथे एक मेरिट असणं गरजेचं आहे. जेव्हा दोन म्हणजे असं समजा की दोन व्यक्ती किंवा दोन ज्या आहेत त्या क्वालिटीमध्ये एक स्वतःच्या नॉलेजमध्ये इक्वल आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. हे जे अपोजिशन आहे ना, हे एक भौतिक तत्वावरचं अपोजिशन आहे की तिथे तुम्हाला तुमची मेरिट्स दाखवायचे. तुमच्याकडे मेरिट असेल तर तुमचं खरं होईल, समोरच्याचं मेरिट असेल तर तो तुम्हाला वरचढ होईल. अशा प्रकारचं म्हणजे इथे काय आहे, प्रगतीला वाव असतो या ऑपोजिशनमध्ये. की तिथे त्या करिअरमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सातत्याने तुम्हाला अपग्रेड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची ही ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणता येईल. द किंग ऑफ वॉन्ड सांगतं. किंग ऑफ वॉन्ड आणि हाय प्रिस्टेस हे नॉलेज आहे, ती गुरु आहे, ती प्रिस्ट आहे. सो ती प्रिस्ट त्या लेवलपर्यंत पोचण्यासाठी त्या हायराकीमध्ये मग हायरोफंट असेल किंवा मग हाय प्रिस्टेस असेल, हे दोन्ही प्रिस्ट आहेत त्या कार्डमधले आणि ती एक उच्च पदस्थ आहे. सो त्यापर्यंत पोचण्यासाठी बऱ्याच लेवल पार करावे लागतात आणि बरेच कष्ट घ्यावे लागतात. सो हे नॉलेज आहे, इथे नॉलेज आहे, विजडम आहे आणि इथे तुमची क्रिएटिव्हिटी आहे. द किंग ऑफ वॉन्ड दोघांचं कॉम्बिनेशन आहे कंपोजिशनच्या कार्डला कंजंक्शनमध्ये. सो इथे तुम्हाला तुमचं वर्चस्व, तुमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी अपग्रेड करायची आहे, तुम्हाला तुमचं नॉलेजही अपग्रेड करायचं आहे. सो या दोन गोष्टींनी तुम्ही तुमचं ते अस्तित्व टिकवू शकता या करिअरमध्ये. अशा प्रकारची ही ऑपॉर्च्युनिटी आहे की तिथे बऱ्यापैकी तुम्हाला वाव आहे, एकत्रितपणे काही करण्याचा वाव आहे, कोलॅबरेशनने करण्याचा वाव आहे. तिथे बरीचशी कॉम्पिटिशन मे बी तुम्ही फेस कराल. द क्वीन ऑफ पेंटॅकल्स सांगतं की तुम्ही
क्वीन ऑफ पेंटाकल्स आणि किंग ऑफ पेंटाकल्स दोन्ही जोडी आहे, दोन्ही ऑथॉरिटी आहे. इनफॅक्ट ही सगळी कार्ड्स जी आहेत ती खूप मजबूतीची आहेत. सो ही जी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ना, ही खूप ताकदीची असेल तुमची. म्हणजे ही हे नाही, म्हणजे त्यासाठी एक द गार्डियनचं कार्ड काय सांगतं तुम्हाला, तुमच्यामध्ये तसे गट्स असायला हवेत, तुमच्यामध्ये तशी मेरिट्स असायला हवेत, अशा प्रकारचे. म्हणजे ही सगळ्या ऑथॉरिटीज आहेत तिथे. म्हणजे किंग ऑफ पेंटेकल्स, क्वीन ऑफ पेंटेकल्स ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही तुम्हाला बरंच काही मिळवून देणारी आहे. हे तुम्हाला सगळ्या दृष्टीने तुम्हाला हवं ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता, हवं त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच. आणि हे किंग ऑफ पेंटेकल्स हे ॲबंडन्स आहे. क्वीन ऑफ पेंटेकल्स ही स्वतःच्या सामर्थ्यावरती सगळ्या गोष्टी मिळवून त्याचा उपभोग घेणारे आहेत दोन्ही ऑथॉरिटी. सो हे एक भौतिक जगामधलं किंवा भौतिक सुखामधलं ॲबंडन्स म्हणता येईल. सगळ्या प्रकारची भौतिक सुखं, सगळे ऐशो आराम, फायनान्सेसच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने सगळं काही मिळवून देणारी ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणता येईल. तुम्हाला हवं ते तसंच लाईफ तुम्हाला घडवता येईल अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी. आणि ही काय म्हणतं, दोन्हीही अर्थ एलिमेंट आहे. अर्थ एलिमेंट म्हणजे हे वास्तव, आपण जमिनीवरती राहणाऱ्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुमचं भौतिक लाईफ. सो हे भौतिक एक भौतिक जगातलं लाईफ तुम्ही जगू शकता, जे तुम्हाला हवं ते ॲबंडन्समध्ये, अशा प्रकारे. आणि त्यासाठी तुम्ही रेडी आहात, तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीला रेडी आहात असं एंजल्स सांगतात. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सक्सेस अश्युअर विथ गुड प्लॅन्स अँड हार्डवर्क. या ऑपॉर्च्युनिटीसाठी सातत्याने एक या ऑपॉर्च्युनिटीला पुढे जाण्यासाठी, सामोरे जाण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग हवं. आणि दुसरं म्हणजे एक हार्डवर्क करण्याची तयारी हवी. 11th हाऊस सांगता. मुळात 11th हाऊस ही शनीचं स्थान आहे. सो 10वं स्थान आहे शनीचं आहे, 11वं सुद्धा शनीचं आहे. सो कर्माचा ग्रह आहे तो. सो कर्म केल्यानंतर तुम्हाला जे हवं ते प्राप्त होणार आहे. आणि दुसरं म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी इतकी काही सुंदर आहे की एंजल्सने ऑलरेडी बिहेवियर ऑफ ग्रेट प्राईडचं पिकॉकचं दिलं. आणि पिकॉक हे मुळातच दोन अर्थाने आपण याचा विचार करू शकतो पिकॉकचा, की बिवेअर ऑफ ग्रेट प्राईड म्हणजे एकतर अशा व्यक्तींपासून की ज्यांना काही वेळा म्हणता येईल की एक मोठेपणाचा आव आणणारी व्यक्ती असतात काही वेळा. अशा लोकांपासून तुम्ही स्वतः सावध राहा. किंवा मग एक थोड्याशा यशाने तुम्ही स्वतः फुलून जाऊ नका, किंवा तुम्ही एक मनामध्ये खूप एखादा एक प्राईड बाळगू नका जास्त, की त्यापासून तुम्ही वाचा. असा एक प्रकारे म्हणजे दोन्ही दृष्टीने आपण विचार करू शकतो या कार्डचा. सो करिअरच्या बाबतीत हे काही आहे. तर बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड हे सांगतं की काही बाबतीत त्या गोष्टी अजून वरती आलेल्या नाही आहेत. मे बी काही सिक्रेटिव्ह आहेत त्या अजून. द मूनचं कार्ड हे थोडंफार सिक्रेटिव्ह आहे. सो करिअरच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत त्या अजून सिक्रेटिव्ह आहेत. मे बी तुमच्या मनामध्ये सुद्धा कदाचित त्या बाबतीत एक हे असू शकेल. द डेड एंडचं कार्ड पण सांगतं कदाचित आपल्याला ह्या अशा प्रकारची ऑपॉर्च्युनिटी मिळेल की नाही मिळेल. पण जे तुम्हाला अशक्य वाटतंय ते आता शक्य होणार आहे असं काहीसं इथे अर्थ दिसतो. जे तुम्हाला आतापर्यंत अशक्य वाटतंय ते मे बी कदाचित तुम्हाला आता मिळण्याचे चान्सेस आहेत. हे दोन कार्ड सांगतात. सो हे आपण करिअरच्या दृष्टीने बघितलं. आता इनफॅक्ट फायनान्सच्या दृष्टीने सुद्धा क्वीन ऑफ पेंटेकल, किंग ऑफ पेंटेकल ही दोन्ही कार्ड्स आहेत. तरीसुद्धा आपण वेल्थ आणि सक्सेस या दृष्टीने काही कार्ड्स ड्रॉ करूया पुन्हा एकदा. अजून काही एंजल्सला सांगायचं आहे का?
एस ऑफ कप्स, पेज ऑफ वॉन्ड, टू ऑफ पेंटॅकल्स आणि 7 ऑफ वॉन्ड. एस ऑफ कप्सचा विचार केला तर ती ही एक दैवी संधी आहे, जे इथे कुठेतरी एक तुम्हाला असं म्हणता येईल की जे मिळणार नाही, ज्याचे दरवाजे बंद आहेत, ते अशक्य अशी गोष्ट तुम्हाला आता त्याचा ॲक्सेस मिळतो आहे. कुठेतरी इथे डिवाइन इंटरव्हेन्शन आहे आणि एक दैवी संधी आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारी असं म्हणता येईल. आणि त्याला एक तुम्ही तुमची जी काही क्रिएटिव्ह आहे, तुमचे जे काही एफर्ट्स आहेत ते लावायचे आहेत तुम्हाला. पेज ऑफ वॉन्ड सांगते, कारण ही इनिशियल एनर्जी आहे, त्याच्यावरती तुम्ही जे काम करणार आहात, तर त्या दृष्टीने तर असं म्हणता येईल की तुम्ही तुमची पूर्ण क्रिएटिव्हिटी, कारण पेज ऑफ वॉन्ड आहे ना, तर वॉन्ड या काढला, या बॉन्डचे जे काही आहे वॉन्ड्स या कार्ड्सची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती सगळी या कार्डला आहेत, पेज ऑफ वॉन्डला. सो तुम्ही तुमची पूर्ण क्रिएटिव्हिटीने यामध्ये झोकून द्यायचं आहे, असं काहीच आहे. इथे म्हटलं आहे की तुम्हाला हार्डवर्क आणि एक गुड प्लॅनिंगने तुम्हाला हार्डवर्क करणं गरजेचं आहे. गुड प्लॅन्स आणि हार्डवर्कने तुम्हाला अश्युअर्ड सक्सेस मिळणार आहे. हे सुद्धा तेच आहे. पेज ऑफ वॉन्डसुद्धा इनिशियल एनर्जी आहे. कुठलीही गोष्ट करताना एक प्रॉपर मॉड्यूल वापरणे, प्लॅन करणे. आणि द टू ऑफ पेंटॅकल्स हे हार्डवर्क आहे, मल्टीटास्किंग आहे, रिसोर्सेस बॅलन्स करणं, कुठल्याही सगळ्या गोष्टी अलाइन करणं. 7 ऑफ वॉन्डसुद्धा सगळे अपोजिशन धुडकावून लावणं, आपल्याला अशा एका लेवलवरती नेऊन ठेवणं प्रयत्नांनी की तुम्ही तिथे कोणी पोचू शकणार आहे. सो तुम्हाला इथे कॉम्पिटेटिव्ह नेचर आहेच, कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे. सो तुम्हाला एक कॉम्पिटिशन फेस करायचे आणि त्यासाठी तुम्हाला जेवढे प्रयत्न करता येतील, जेवढं मल्टीटास्किंग करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला डेफिनेटली सक्सेस आहे, कारण सक्सेस अश्युअर्ड आहे. वेल्थ तुम्हाला मिळणार आहे, कारण त्याची ही 2 कार्ड्स आहेत, ही सगळ्यात टॉप ऑथॉरिटी आहे. त्यामुळे इथे तर त्याचं शिक्कामोर्तब झालेलंच आहे. त्यामुळे फक्त हा तुम्हाला गायडन्स आहे की तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीवरती कसं काम करायचं आहे. तर ही दैवी संधी आहे. सो कुठलीही दैवी संधी आहे तर त्याची एक किंमत ओळखून तुम्हाला त्याचेच आपले 100% देणं गरजेचं आहे. सो हा एक गायडन्स होता तुम्हाला. फाईल नंबर 1. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2 तुमचे रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं द अंडरवर्ल्ड हे कार्ड आहे आणि राशींची चिन्ह आहेत कुंभ रास, मिथुन रास, वृषभ रास आणि कन्या रास. तुमचा क्रिस्टल आहे ॲमेथाइस्ट. कार्ड्स ड्रॉ करूया. करिअर, वेल्थ आणि सक्सेस या दृष्टीने आपण रीडिंग करणार आहोत.
लीव्स पाहूया. मिड हेवन आणि अपोजिशन 2 कार्ड्स आहेत. रेस्क्यू, ब्राइट आयडिया, इंटेंट and create. Recognize that you have the power to change your life. Face your fear and align with the light. हे कार्ड आहे. Be devoted and committed. Be willing to go the whole road and back again. This will allow you to be the best you can possibly be. Communicate clearly. एक कार्ड आहे. Club. Someone will try to make you do something against your will. The pride of ill health and depression. A distant friend is thinking of you. Archway. New possibilities, opportunities and path opening up. Bottom of the deck, the Master. King of Sword. Sorry, Queen of Sword. Page of Cups. Lovers कार्ड है. Two of Wand. King of Wand. Two of Cups. एट ऑफ वॉन्ड आणि 4 ऑफ कप्स. जरा अरेंज करावं लागेल मला कारण हे कार्ड्स होत नाही आहेत. होप्स की आता सगळी कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत.
ओरॅकल कार्ड्सचा जर विचार केला आणि बॉटम ऑफ द डेक बॉटम ऑफ द डेकचा जर विचार केला तर बॉटम ऑफ द डेकला द मास्टरचं कार्ड आहे. तर मास्टर कार्ड हे गुरु आहे. गुरु, शिक्षक, मेंटर म्हणता येईल. सो मे बी कदाचित तुमचं करिअर हे त्याच्याशी रिलेटेड असू शकतं. एक मिनिट. सो एखादं मी म्हणाले तसं शिक्षक किंवा मेंटर असा एखादा जॉब असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला आता रेस्क्यू आणि ब्राईट आयडिया ही दोन कार्ड्स जे आहेत लगोलग त्याहून असं दिसतं की काही बाबतीमध्ये काही एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीतून एखाद्या सिच्युएशनमधून बाहेर काढणं कुठलं तरी विजडम वापरून मे बी अज्ञानामधून बाहेर काढणं, रेस्क्यू करणं विजडम वापरून. सो ते सुद्धा असं दिसेल. किंवा मग असं असू शकतं की जिथे तुम्हाला कम्युनिकेशन क्लिअरली करायचं आहे, कारण मग तुम्हाला कम्युनिकेट क्लिअरलीचं कार्ड आहे. सो जिथे कम्युनिकेट करणं, समोरच्या व्यक्तीपर्यंत आपलं म्हणणं नीटपणे व्यवस्थित योग्य शब्दात आणि समोरच्याला पूर्ण त्याचा एक त्या गोष्टीचा तुमच्या मनाचा गाभा कळेल अशा पद्धतीने तुमचे विचार कळवणं, जिथे कम्युनिकेशनचा संबंध आहे अशा प्रकारचं एखादं करिअर असू शकतं. की किंवा मी तुम्हाला म्हटलं जसं एखाद्याला अज्ञानातून बाहेर काढणं आणि एक जगाची कवाडं खुली होतील, त्याला एक जग त्याला मोकळं होईल स्वतःचं एक हे सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं मेरिट सिद्ध करण्यासाठी जग खुलं होईल अशा प्रकारचे एखाद्याला तयार करणं असं होऊ शकतं. की जिथे द डॉग फार अवेचं कार्ड सांगतं की जिथे मदत पोचू शकत नाही अशा ठिकाणी मदत पोचवणं, एक कल्पना वापरून अशा प्रकारचं एखादं करिअर असू शकतं. किंवा मग जिथे कम्युनिकेशनची गरज आहे. सो बराचसं मला इथं टॅरो कार्ड्सवरून पण असं दिसतं आहे की मे बी कदाचित हे करिअर एक प्रकारे प्रोफेसर, मेंटर, गुरु संबंधित. द अंडरवर्ल्डचं कार्ड आहे. सो अंडरवर्ल्ड काय दाखवते ते गूढ. अंडरवर्ल्डचा आपण पत्रिकेमध्ये विचार केला तर ते अष्टम स्थान होतं, गूढस्थान. तिथे गूढविद्येचं, अध्यात्माचं स्थान आहे. सो आध्यात्मिक गुरु, आध्यात्मिक नॉलेज तुम्हाला द्यायचं असेल, त्या दृष्टीने काही करायचं असेल. द टर्निंग इनचं कार्ड सांगतात, मेडिटेशन वगैरे, त्या योगा टीचर किंवा काय अशा प्रकारचं असू शकेल. की एखाद्याला एका पर्टिक्युलर परिस्थितीतून जे एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, डिप्रेशन आहे. समजा आता ही जे कार्ड्स आपण विचार केली, द क्लब आणि द फ्लायचं. द क्लबचं काय सांगतं की समवन विल ट्राय टू मेक यू डू समथिंग अगेन्स्ट युअर विल आणि अ पिरियड ऑफ इल हेल्थ अँड डिप्रेशन. मे बी काही वेळा मनाची एक अवस्था असते की मनुष्य आपल्याला काही गोष्टी करायला काही गोष्टी करतो कारण किंवा एखादे ॲडिक्शन असेल किंवा काय असेल तर ती व्यक्ती, ते आजारपण असेल, एक डिप्रेशन असेल तर ती व्यक्ती एक प्रकारे काही गोष्टी करायला भाग पाडते अशा पद्धतीने. सो अशा प्रकारच्या व्यक्तींना त्या निगेटिव्हिटीमधून काढून रेस्क्यू करून एक त्यांच्यापर्यंत नॉलेज पसरवणं अशा प्रकारचं करिअर असू शकतं. सो ओव्हरऑल मेंटरशिप इथे दिसते, एक प्रकारचं नॉलेज देणं हा प्रकार दिसतो आहे. सो आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत कम्युनिकेट करणं. सो मे बी टीचिंग जॉब हा जास्त इथे दिसतो आहे. सो त्याच्याशी रिलेटेड हे करिअर असू शकतं. सो अंडरवर्ल्ड हे काय गूढ आहे, गूढ ज्ञान वगैरे किंवा म्हणता येईल. किंवा एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं, एखादी गोष्ट शोधून काढणं, संशोधन करणं अशा प्रकारचं करिअर असू शकतं. जिथे मदत पोचू शकत नाही तिथे मदत पोचवणं अशा प्रकारचे करिअर असू शकतं. आणि इथे अपोजिशन आणि मिड हेवनची एनर्जी आहे. अपोजिशनची एनर्जी म्हणजे 180 डिग्री. जर दोन ग्रहांमध्ये 180 डिग्री असेल तर ते पत्रिकेमध्ये समोरासमोर असतात. तर समोरासमोर ग्रह असतात ते एकमेकावरती सरळपणे इफेक्ट करणारे असतात. सो ही जी अपोजिशनची एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे तुमच्या ही एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे. तुम्ही जर एकत्रितपणे जर काही करत असाल, मित्र असतील आणि एकत्रितपणे जर एखादा उद्योगधंदा करत असतील तर ते एकत्र आहेत, दोघंही एका लेवलवरती आहेत, दोघांमध्ये सामंजस्य आहे म्हटल्यानंतर ती जी एनर्जी आहे ती दोघांनाही पूरक असते.
दोघांची एक स्किल्स अपग्रेड होतात असं म्हणता येईल. पण त्यामुळे ते एक थोडंसं खेळकर असतं वातावरण त्या एनर्जीमध्ये. म्हणजे दोन जर समोरासमोर शुभग्रह असतील तर त्याचे जी फळं असतात ती चांगली असतात. पण दोन पापग्रह समोरासमोर आलेत या कन्फ्रंटेशनच्या एनर्जीमध्ये तर ती एक रिअल कॉम्पिटिशन असते, रस्सीखेच असते एक प्रकारे. काही वेळा मग काय होतं, ज्याला स्वतःचं अस्तित्व टिकवू शकत नाही, स्वतःचं कौशल्य सातत्याने वाढवावं लागतं. सो हे जे करिअर असेल ना त्यामध्ये अशा प्रकारची एनर्जी असू शकते की तिथे एक बऱ्यापैकी मे बी कदाचित असंही आहे की तुम्हाला तुमचं एक विजडम आहे, नॉलेज आहे किंवा काय आहे ते सतत त्याच्यामध्ये एक वाढ करत राहणं गरजेचं आहे. तुमचं मेरिट आहे ते अपग्रेड करणं गरजेचं आहे. एक तुमची विद्वत्ता आहे काय असेल की तुम्हाला एकतर त्या मे बी कॉम्पिटिटिव्ह असेल क्षेत्र आणि तुम्हाला तुमचं मेरिट टिकवून ठेवायचं नाही तर मग तुम्हाला कदाचित मग एक प्लॅन बी दुसरीकडे रूट व्हावं लागेल. जर तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये राहू शकला नाहीत, स्वतःचं अस्तित्व टिकवू शकला नाही, तिथे एक ह्या एनर्जीमध्ये स्वतःच्या प्रोग्रेसला पण वाढ असते, पण एक सातत्याने काम करत राहणं हेही सुचवलेलं आहे. दुसरं मिड हेवनची जी एनर्जी आहे ना, मिड हेवनची एनर्जी दाखवते हे आपल्या पत्रिकेतलं दशमस्थान आहे. दशमस्थान हे कर्मस्थान असतं, तुम्ही ॲक्च्युली काय करता. आणि दशमस्थान हे काय दाखवतं, एक प्रकारे तुमचं पब्लिक लाईफ, तुम्ही कम्युनिटीमध्ये कसे आहात, तुम्ही समाजामध्ये तुमचं काय अस्तित्व आहे, सोशल स्टेटस हे दाखवणारं 10th हाऊस असतं. सो मिड हेवनची एनर्जी कशी आहे माहिती आहे की हे तुमच्या फॅमिलीने तुम्हाला कसं वाढवलं आहे, तुमची नैतिकता काय आहे. मिड हेवन हे दशमस्थान आहे, तिथे सूर्य हा दुपारी 12 वाजता डोक्यावरती येतो, त्यामुळे सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी असते. सो हे अशा प्रकारचं क्षेत्र आहे की जिथे तुम्ही तुमचं काही लपवू शकत नाही. तुमची जी काय विद्वत्ता आहे, तुमचं जे काही नॉलेज आहे, तुम्ही त्याचं एक अवास्तव काही म्हणतात ना मुखवटे घालू शकत नाही. तुम्ही जे काय आहात ते ॲज इट इज सगळ्या पब्लिकला कळणार आहे किंवा एक तुमची जे सोशल स्टेटस आहे ते त्याच्यावरती निर्भर आहे असं म्हणता येईल. की तुम्हाला जे काही ऑनर मिळणार आहे, ऑथॉरिटी मिळणार आहे, ती त्यावरती की तुम्ही त्याला लायक आहात की नाही हे तुम्हाला तिथे प्रूव्ह करावं लागणार आहे. सो ही मिड हेवनची एनर्जी आहे, ही तुमची पर्सनल ऑथॉरिटी आहे. हे तुम्हाला कुठून इथून म्हणता येईल की वारसा हक्काने मिळालेलं नाही, हे तुम्हाला तुमच्या कष्टाने, दशमस्थान आहे, तुमच्या कष्टाने तुम्हाला अचीव करायचं आहे. तुमचं प्रेस्टीज हे तुम्हाला स्वतःहून बनवायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुमच्या समाजाकडून किंवा तुम्ही कसे आहात ॲक्च्युली ऑल ओव्हर, तुमचा दृष्टिकोन काय, समाजाचं तुमच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे हे यावरून अशा प्रकारचं करिअर आहे की जिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे मुखवटे घालू शकत नाही. तुम्हाला इथे तुमचं अस्तित्व टिकवायचं आहे, तुमची पॉवर ही तुम्हाला, तुमचं विजडम तुम्हाला वाढवायचं आहे आणि मगच सक्सेस मिळू शकेल अशा पद्धतीने. म्हणजे जे काय आहे तुमच्याकडे नॉलेज असेल, काय असेल, ते विजिबल आहे सर्वांना असं. सो आणि तुम्हाला तिथे कम्युनिकेट करायचं आहे. तुम्हाला जे काय आहे ना नॉलेज हे तुम्हाला इतरांना द्यायचं. सो बऱ्यापैकी हे असं दाखवते की हा थोडासा कुठलं तरी एक ज्ञान देण्यास संबंधीचं एखादं करिअर असू शकतं तुमचं. तर मोरॅलिटीचं काळ आणि अंडरस्टँडिंगचं काळ. म्हणजे बघा ना, आता जेव्हा आपण एखाद्याला ज्ञान देतो तेव्हा त्याला एक कुठल्या तरी अज्ञानातून रेस्क्यू करतो. सो इथे पेज ऑफ कप्सची पण एनर्जी आहे. सो इथे हे काय आहे की मोरॅलिटी आणि अंडरस्टँडिंग की तुम्हाला त्या म्हणता येईल की क्वीन ऑफ स्वोर्ड काय आहे की क्वीन ऑफ स्वोर्ड ही एक प्रकारे मिलिटरी इंटेलिजन्स म्हणता येईल की सगळ्या गोष्टी बौद्धिक पातळीवरती आहेत. इथे इमोशन्स नाही, इथे बौद्धिक तत्वात सगळ्या गोष्टीत लॉजिक आणि हे वापरलेलं आहे. एक मिनिट सॉरी. सो इथे क्वीन ऑफ स्वोर्ड आहे. क्वीन ऑफ स्वोर्ड मुळात
मी म्हटलं ना मिलिटरी इंटेलिजन्स आहे, ती सगळ्या गोष्टी बौद्धिक लेवलवरती इथे ती डायरेक्टली कम्युनिकेट करते. सो तुमच्या इथे जे काय करिअरमध्ये तुम्हाला डायरेक्टली कम्युनिकेट करायचं आहे समोरच्याशी, इथे इमोशन्स नाही आहे, इथे तुम्हाला तुमची विद्वत्ता वापरायची, तुमचं नॉलेज वापरायचं आहे. एक प्रकारे सगळे फॅक्ट्स वापरायचे, फॅक्ट्स, लॉजिक, जे काय सत्य आहे ते सत्याचा पाठपुरावा करत तुम्हाला करायचं. आणि दुसरं म्हणजे हे स्वातंत्र्य आहे. इथे कुठल्याही गोष्टीचं हे नाही आहे म्हणता येईल. क्वीन ऑफ सोर्सच्या इथे ती स्वतंत्र आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. सो कुठल्याही गोष्टी एक अप्रोच जो आहे, वैचारिक अप्रोच हा स्वतंत्र आहे, रॅशनल आहे, की तिथे कुठल्याही गोष्टीचा परिणाम नाही. कुठल्याही जे काही ती बोलेल, जे काही एक ती आता राणी आहे, तिची जजमेंट आहे ती अनबायस आहे. सो तुमचं करिअर असं आहे की तुम्हाला तिथे इमोशन्स हे नाहीत, जे काय खरं नॉलेज आहे, जे काय सत्य आहे ते तुम्हाला तिथे फॉलो करायचं आहे. अशा प्रकारचं तुमचं करिअर असणार आहे. सो एक प्रकारे तुम्ही एखाद्या पिंजऱ्यातून बाहेर काढताय, म्हणजे अज्ञानाच्या पिंजऱ्यातून तुम्ही बाहेर काढणार आहे. सो नॉलेज देणार तुम्ही जे काही कम्युनिकेट करणार आहे त्याने एक समोरच्या व्यक्तीला एक मोकळं आकाश खुलं होणार आहे. अशा प्रकारचं काही द डिसिजन पॉवर मिळणार आहे. द लवर्सचं कार्ड हे डिसिजन पॉवर सांगतं की योग्य निर्णय कसा घ्यायचा हे तुम्ही शिकवणार आहात, हे तुम्ही देणार आहात. एक पॉसिबिलिटीज त्यामुळे ओपन अप होऊन जातील. एक कॉन्फिडन्स येईल, एक विल पॉवर येईल. सो तुमचा एक करिअर पाथ असा आहे की तो दुसऱ्याला जे नॉलेज देणार आहे त्याने ह्या सगळ्या गोष्टी एक हे जे कार्ड आहे ना, इंटेंट अँड क्रिएट, एक प्रकारे एक खुलं आकाश ओपन होईल. एक जगामध्ये व्यक्त होण्यासाठी स्वतःला ती द्वारं ओपन होतील असं म्हणता येईल. की ती व्यक्ती कॉन्फिडेंटली, क्रिएटिव्हली जगामध्ये स्वतःला प्रूव्ह करू शकेल, रिस्क घेऊ शकेल लाईफमध्ये. सो एखाद्याला तसं रिस्क घेणं किंवा काय योग्य निर्णय करता येणं, रिस्क घेता येणं, स्वतःला जगामध्ये व्यक्त होता येईल, अशा प्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला घडवाल. अशा प्रकारचं एखादं करिअर तुमचं असू शकतं. थोडंसं कॉम्पिटेटिव्हही असू शकतं. तिथे कॉम्पिटिशन खूप असेल, जे काही तुमचं करिअर असेल तिथे कॉम्पिटिशन खूप असेल. दुसरं आहे तर टू ऑफ कप्स काय सांगतो की टू ऑफ कप्स हे एक प्रकारे कॉन्शियस आणि अनकॉन्शियस मनामध्ये बॅलन्स असणं, हार्मनी असणं, अलाइनमेंट असणं. मनुष्य तेव्हाच डिसिजन प्रॉपर घेऊ शकतो किंवा एक रॅशनल विचार तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्या मनामध्ये बॅलन्स असतो. सो हा बॅलन्स साधून तुम्ही जगामध्ये ट्रॅव्हल करू शकता, एक प्रवास करू शकता. आणि 4 ऑफ कप्स ही एक निगेटिव्हिटी आहे. एक प्रकारे कुठलेही पास्ट एक्सपिरियन्स असेल, निगेटिव्ह एक्सपिरियन्स असेल, त्यातून तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः बॅलन्स असणं गरजेचं आहे. सो हा बॅलन्सिंग कसं राहावं आणि प्रॉपर डिसिजन कसं घ्यावं, तुमचं करिअर हे या दृष्टीने असणार आहे, याच्याशी रिलेटेड असणार आहे. सो आणि म्हणून हे बॉटम ऑफ द डेक द मास्टरचं कार्ड आहे. सो हा तुमचा एक रोल हा गुरुचा असेल. सो आता आपण करिअरच्या दृष्टीने बघितलं, एक करिअर प्रॉस्पेक्ट्स काय असतील त्या दृष्टीने बघितलं. तर आपण आता एक तुमचे फायनान्सेस आणि सक्सेस या दृष्टीने बघूया. सक्सेस आणि फायनान्सेसच्या बाबतीत एंजल्सना काय सांगायचे. मूनचं कार्ड आहे. हर्मिटचं कार्ड आहे. फोर ऑफ वॉन्ड. फोर ऑफ वॉन्ड इज अ सक्सेस. पण सक्सेस कधी मिळेल यातून गेल्यानंतर, असं काहीसा अर्थ आहे. आणि कंडिशनिंग. कंडिशनिंग हे डेव्हिल आहे.
सो इथे करिअर सक्सेस तुम्हाला कधी मिळेल? द मून आणि द अलोननेस, म्हणजे हे द सायलेन्स अँड अलोननेस, ही दोन कार्डचा विचार केले. द मून आणि हर्मित या कार्डचा जर कॉम्बिनेशनमध्ये विचार केला तर जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा ठाव घ्या, जेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसशी कनेक्ट व्हाल, मे बी, कारण हे जे बॉटम ऑफ द डेक आहे ना, हे धार्मिक गुरु आहे, द मास्टर. सो मे बी तुम्ही तुमच्या मनाचा ठाव घ्याल कुठे. तुम्ही जेव्हा तुमचं मनाचं विजडम जेव्हा तुम्ही तुमच्याशी कनेक्ट होईल, जेव्हा ते तुम्ही मिळवाल, त्यानंतर तुम्हाला या करिअरमध्ये सक्सेस आहे. सो आधी तुम्हाला तुमची एक तुम्हाला स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे, तर यातून तुम्हाला सक्सेस मिळेल, असं काहीच आहे. दुसरं म्हणजे इथे कंडिशनिंग आहे. कंडिशनिंगचं कार्ड काय सांगतं, जो तुमचं आतापर्यंतचं काही बिलीफ सिस्टीम्स असतात ज्या आपण पूर्वापार फॉलो करत असतो लहानपणापासून. काही वेळा ते आपल्याला मागे खेचणारेही असतात, काही वेळा ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सक्सेसमध्ये अडथळा होणारे असतात. सो त्याच्यावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला या करिअरमध्ये सक्सेस मिळू शकतं. आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं सबकॉन्शियसशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. मेन म्हणजे अंतर्मनाशी कनेक्ट होणं, स्वतःचं विजडम वापरणं. द हर्मित आणि याचं कार्ड, या कॉम्बिनेशनचा तो अर्थ आहे. त्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टी, ह्या बिलीफ सिस्टम जेव्हा ओव्हरकम कराल, त्यानंतर तुम्हाला द 4 ऑफ वॉन्ड ही स्टॅबिलिटी आहे. 4 ऑफ वॉन्ड ही स्टॅबिलिटी आहे, ऑल टाईप ऑफ सक्सेस दाखवतं. आपण फायनान्शियली विचारूया, फायनान्सेसबद्दल. Seven of Swords, Seven of Wand, Three of Wand, Nine of Wand. थ्री ऑफ वॉन्ड एक्सपॅन्शनचं कार्ड दाखवतं. एक्सपिरियन्सिंगचं हे जे कार्ड आहे ना, हे सांगतं जेव्हा तुम्ही एक्सपॅन्शनचा विचार कराल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तेव्हा मे बी फायनान्सेसच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह पिरियड तुम्हाला चालू होईल. कारण तुम्हाला ह्या करिअरमध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी एक तर तुम्हाला अपग्रेड व्हावं लागेल. 7-7ची एनर्जी आहे इथे. सो 7 ऑफ स्पोर्ट्स आणि 7 ऑफ वॉन्ड हे दाखवतं की सगळ्या प्रकारचे अपोजिशन्स, मे बी तुम्हाला बऱ्यापैकी कॉम्पिटिशन इथे फेस करावी लागेल. सगळ्या प्रकारचे ही कॉम्पिटिशन आहे. सगळ्या प्रकारचे अपोजिशन्स जेव्हा तुम्ही, आणि त्यासाठी तुम्हाला एक स्वतःचं इंटेलेक्च्युअल वापरावं लागेल. इंटेलेक्च्युअल वापरून, स्वतःचे विजडम, डिप्लोमसी वापरून तुम्ही जेव्हा एक सगळे अपोजिशन्स फेस कराल, तुम्हाला सातत्याने, 9 ऑफ वॉन्ड हे सातत्याने डिटर्मिनेशनचं कार्ड आहे, पर्सिव्हरन्सचं कार्ड आहे 9 ऑफ वॉन्ड, की सातत्याने कितीही अपयश आलं तरी पुन्हा पुन्हा बाउन्स बॅक होऊन पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं, पॉझिटिव्हिटी टिकवून. आणि 3 ऑफ वॉन्ड हे मेषेतला सूर्य आहे, सो अफर्मेशन आहे. सो तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी टिकवून जेव्हा तुम्ही एक्सपॅन्शन कराल त्या करिअरमध्ये, तेव्हा तुम्हाला फायनान्सेसची ऑपॉर्च्युनिटीज चालू होतील, असा इथे अर्थ आहे. जर हा फायनान्सेससाठी त्यांनी एंजल्सने 4 कार्ड दाखवले, तर जेव्हा तुम्ही एक्सपॅन्शन करू शकाल तुमच्या करिअरमध्ये, तेव्हा फायनान्सेसचे हे खुले होतील सोर्सेस, असं काहीसं आहे इथे. सो हा एक गायडन्स होता. फाईल नंबर 2. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3. वेलकम टू रीडिंग. तुमची राशींची चिन्ह आहेत कर्क रास, मकर रास, धनुरास आणि सिंहरास. आणि तुमचं कार्ड आहे कैरोसचं आणि क्रिस्टल आहे ग्रीन जेड. सो तुमची कार्ड्स आपण ड्रॉ करूया.
पायसेस, मीन राशीची एनर्जी. प्राईड, ऑल अपहिल फ्रॉम हिअर हे कार्ड आहे. पीसफुल रिझोल्युशन हे कार्ड आहे. होल्ड द स्पेस, होल्ड थिंग्स टुगेदर, डोंट मेक एनी सडन मूव्स और चेंजेस, स्टँड स्ट्रॉंग knowing you are where you are supposed to be. Goldfish, increase in material wealth and spiritual growth. Fair woman, dealing or relationship with with woman with blonde, grey or white hair. Tree, affairs with your family. Basket, recognition, reward for merit. Funnel, period of frustration, lessons to be learned. एक मिनिट. ओके. बॉटम ऑफ द डेक द स्ट्रेंथचं कार्ड आहे. टेन ऑफ स्पोर्ट्स, द हाई प्रिस्टेस, टू ऑफ वॉन्ड, पेज ऑफ कप्स, फाइव ऑफ वॉन्ड, द हर्मिट, सिक्स ऑफ कप्स. कैरोसचं कार्ड आहे ना, ते पेशन्स सांगतं. पेशन्स, एक पर्टिक्युलर डिवाइन टाईम येईपर्यंत तुम्ही पेशन्स होणं. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि त्यावेळी त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात. सो कैरोसचं कार्ड हे पेशन्सचं आहे. आणि पायसेसची एनर्जी, पायसेस ही मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये 12व्या स्थानाची रास आहे. सो पायसेस ही एक प्रकारे अंडरस्टँड, सिम्पॅथी, सॅक्रिफाईसची रास आहे. या कार्ड्सवरून तर असं वाटतं प्राईड म्हणजे एकदम प्राईडफुल मुमेंट, गर्व वाटावा स्वतःवरती किंवा काय, असा प्राईडफुल मुमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आणि आताचा तो तुमचा प्रवास हा प्रगतीच्या दिशेनेच आहे. ऑल अपहिल फ्रॉम हिअर असं म्हटलं की आतापासून एक तुमचा चढता प्रवास तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होणार. द पीसफुल रिझोल्युशन्स म्हटलं तर सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला जे रिझल्ट तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये जे दिसतील ते एक पॉझिटिव्ह असणार आहेत. होल्ड द स्पेस. आता ह्या कार्डचं पिक्टोरियल डिस्क्रिप्शन सांगतो की ही प्रवासाला निघालेली एखादी व्यक्ती आहे. आणि इथे एंजल्सचा तुम्हाला आहे की पीसफुल रिझोल्युशन आहे. तुम्ही ज्या सिच्युएशनला आहात, जिथे आहात तिथे
किंवा स्टँड स्ट्रॉंग नोईंग यू आर वेअर यू आर सपोज टू बी, की तुम्हाला एक ज्या आता सिच्युएशनमध्ये तुम्ही आहात ते एक फेटेड आहे असं म्हणता येईल किंवा काय. पायसेस 12व्या स्थान आहे. सो 12वं स्थान हे बरेचदा परदेशागमनाचं स्थान आहे. सो मे बी कदाचित तुमचं जे करिअर एक असेल ते कदाचित, आणि दुसरं म्हणजे ट्रॅव्हल आहे. सो अपवर्ड ट्रॅव्हल आहे. सो मे बी कदाचित परदेशागमनात किंवा एक बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला संधी येण्याचे चान्सेस आहेत. सो म्हणून तुम्हाला होल्ड करायला सांगितलं की मे बी ती एक एक संधी आहे जी फेटेड आहे, ती तुमच्या आयुष्यात येणारच आहे. सो तुम्ही होल्ड करा, की एक वाट बघा. कुठलेही सडन मूव्स चेंजेस करू नका किंवा काही त्या एक रेसलेसनेसमध्ये माणूस किंवा एखाद्या जॉबच्या करिअरच्या प्रतीक्षेत असेल एखादा व्यक्ती, तर ते मे बी काही वेळा हेस्टी डिसिजन्स होऊ शकतात. सो इथे पीसफुल रिझोल्युशन, तुमची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यावरती एंजल सांगतात की पीसफुल रिझोल्युशन्स ऑलरेडी झालेला आहे. तो एक डिवाईन टायमिंग आहे कायरो. त्या पर्टिक्युलर टाईमला काही गोष्टी घडणार आहेत. तुम्ही मे बी मोमेंटला याल त्यावेळी मे बी कदाचित तुम्ही प्रवास कराल, कारण हे 12वं स्थान आहे पायसेस, परदेशागमनाचं आहे. सो इन्क्रीज इन मटेरियल वेल्थ अँड स्पिरिच्युअल ग्रोथ. सो ह्या गोष्टी फेटेड आहेत. मटेरियल वेल्थ आहेच तुमच्या लाईफमध्ये. रिकग्निशन, रिवॉर्ड फॉर मेरिट आहे सगळं. हे रिझोल्युशन आहे तुम्हाला. पीसफुल रिझोल्युशन आहे, त्यालाच इन कंजंक्शन आहे हे कार्ड. सो इथे असं दिसतं आहे. आता हे हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे ना, हे कार्ड नो ॲक्शन्स आहे. काही वेळा काय होतं की लाईफमध्ये काही बाबतीत काही ॲक्शन्स होतच नाहीत. मे बी तुम्ही अवेट करत असाल की तुम्हाला कधी एखादी करिअरची संधी मिळेल किंवा काय, आणि एक कदाचित ते वाट बघणं एक प्रकारचं पेनफुल आहे. सो हे पेनफुल सिच्युएशनमधून आता तुमची सुटका होणार आहे. इन कंजंक्शन सांगते हाय प्रिस्टेस. आणि द 2 ऑफ वॉन्ड इथे सुद्धा ग्लोब आहे बघा. ग्लोब आहे, ट्रॅव्हल आहे. ते तुम्ही नीट बघितलं तर ग्लोब आहे. सो ही संधी ही तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे, जी आता तुम्हाला मे बी कदाचित त्या काही बाबतीत काही स्टॅग्नेशन असेल, काही डिस्टर्बन्स असतील किंवा काय असेल, आणि त्यामुळे एक तुम्हाला कुठेतरी अडवणूक झाल्यासारखं फेस करावं लागत असेल असं तुम्हाला वाटतं असेल, तर ती जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आता खुली होणार आहे. आणि 2 ऑफ वॉन्ड हा मेषातला मंगळ आहे. सो मंगळ काय आहे, मंगळ हा सैनिक आहे. सैनिक हा नेहमी मुवमेंटमध्ये असतो. सो ह्या गोष्टी आता मुवमेंटमध्ये येणार आहे. 2 ऑफ वॉन्ड म्हटलं मेषातला मंगळ आहे. सो मंगळ मेष राशीमध्ये बलवान आहे. सो ही जी आहे ना ऑपॉर्च्युनिटी, ही एक मजबूत ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येऊन घातलेली आहे. पेज ऑफ कप्स हे काय, एखादी ऑपॉर्च्युनिटी येणं, कोणतरी देऊ करणं, एक ऑफर येणं असं. आणि ती पेज ऑफ कप्स आहे. सो एक तुमच्या एक मनाला भावेल अशी ती संधी असणार आहे तुमच्या लाईफमध्ये जी येणारी. आणि इथे ट्रॅव्हल्स बरेचसे दिसत आहे. सो ट्रॅव्हल कदाचित तुम्ही अब्रॉडची संधी येऊ शकते बाहेरची, किंवा आहे त्या ठिकाणाहून लांब ट्रॅव्हल करावं लागेल तुम्हाला कदाचित करिअरसाठी मे बी. दुसरं म्हणजे द हर्मिटचं कार्ड आहे. हर्मिटचं कार्डसुद्धा हे सांगतं की एक अलिप्तपणा असतो सोशल लाईफमधून बाहेर येऊन. हर्मिट काय आहे की एक अलोननेस, एकटेपणा, थोडासा अलिप्त होऊन एखाद्या गोष्टीवरती वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन इंट्रोस्पेक्शन करणं किंवा काय. पण इथे आपण असं म्हणू शकतो की भले तुम्हाला मे बी आता जर ही अब्रॉडची संधी असेल किंवा कुठेतरी लांब जाऊन तुम्हाला करिअरमध्ये काही करायचं असेल, तर तिथेसुद्धा तुम्हाला एक वरती जाण्याचे, एक वेगळ्या हायराकीमध्ये वरती जाण्याचे, वरती काहीतरी अचीव करण्याचे तुम्हाला मे बी कॉम्पिटिशन म्हणा किंवा काय अचीव करण्याचे तुम्हाला इथे प्रॉस्पेक्ट्स आहेत तुमच्या इंटेलिजन्सचा वापर करून. तर हर्मिट हे काय आहे, सेल्फ इंटेलिजन्स.
तुमच्या इंटेलिजन्सचा वापर करून काहीतरी अचीव करण्याचे तुम्हाला इथे ह्या जॉबमध्ये या करिअरमध्ये तुम्हाला प्रॉस्पेक्ट्स आहेत. स्ट्रेंथ हे सुद्धा विजडम आहे, तुमचे इंटरनल विजडम. तुमचे इंटरनल विजडम आणि 6 ऑफ कप्स हे तुमचं पास्ट एक्सपिरियन्स आहे. 6 ऑफ कप्स हे पास्ट दाखवतं. तुम्ही जे आतापर्यंत इम्प्रूव्ह करत 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 जे आणलेले आहेत, एक जे जे तुमचं नॉलेज आहे त्याचं ते विजडम असं म्हणता येईल. दोन्ही कार्डचा एकत्रितपणे आपण विचार केला तर. सो इथे तुम्हाला यावरती जाण्यासाठी किंवा एक इम्प्रूव्हमेंटसाठी, डेव्हलपमेंटसाठी तुमचे इनर विजडम तो आणि जो तुमचा काय पास्ट एक्सपिरियन्स असेल, जो तुम्ही आतापर्यंत वाढवत नेलेला असेल, तो एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे असं काहीतरी. सो इथे ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स खूप आहेत. एखाद्या रोपट्यापासून एखादा वृक्ष होण्याचे ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स इथे आहेत. कदाचित ते वाट पाहणं हे कदाचित आता तुम्हाला थोडंसं फ्रस्ट्रेशन वाटत असेल. द फ्युनलचं कार्ड सांगतं बरोबर त्याच्या खालोखालच आहे की तुम्हाला ते आता संधीचा तो जो डिमाइन टायमिंग आहे, तुम्हाला पेशन्स इथे ठेवायला सांगितलं आहे. पेशन्स असू द्या, ते सगळं फेटेड आहे. तुम्हाला ही संधी येणार आहे की ती प्राईडफुल असेल तुमच्या लाईफमध्ये, पण ती येईपर्यंत तो जो वाटपणा वागावा लागणारा जो पिरियड असतो ना, तो थोडासा एक फ्रस्ट्रेटिंग असू शकतो. पण तुम्ही होप्स ठेवायचे, कारण तुम्हाला जे तुमच्या मेरिट आहे, तुमचं जे नॉलेज आहे, कारण तर हर्मीचं कार्ड काय सांगतं, मेरिट आहे, विजडम आहे. त्या विजडमवरून जे काय आहे ना ते रिवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे. पीसफुल रिझोल्युशन होणार आहे तुमच्या बाबतीमध्ये जी काही सिच्युएशन आहे करिअरच्या बाबतीत. सो इथे तुम्हाला प्रॉस्पेक्ट्स आहेत. रिकॉग्निशन, रिवॉर्ड फॉर मेरिट, पुन्हा इथे इन्क्रीज इन मटेरियल वेल्थ. सो इथे एंजल्सनी हेही सांगितलं आहे की तुम्हाला एक ग्रोथ पिरियड तुमचा आता एक अपवर्ड मुवमेंट, तुमच्या प्रगती पथावरती तुम्ही आता जाणार आहात असं काहीसं. आणि पायसेस आहे. पायसेस म्हटल्यानंतर फेमिनाईन एनर्जी आहे इथे. सो येन एनर्जी एक्झिस्ट करते असं काहीसं. एक पण जी काही ऑपॉर्च्युनिटी असेल ती तुम्हाला आवडण्यासारखी असेल. पेज ऑफ कप सांगतं जी काय तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटी, ती अतिशय म्हणजे मनाला भावेल तुमच्या असंही दिसतं आहे. अजून काही आहे का गायडन्स ते आपण विचार. अजून काही एंजल्सना सांगायचं आहे का ते आपण काही कार्ड्स बघूया ड्रॉ करून. फाइव ऑफ पेंटेकल्स आणि किंग ऑफ वॉन्ड. बघा मी म्हटलं नाही इथे हा थोडासा पिरियड ऑफ फ्रस्ट्रेशन आहे, पण ह्याची चावी ऑलरेडी मिळणार आहे तुम्हाला. इथे आहेच, चावी आहे. दुसरं म्हणजे ती किंग ऑफ वॉन्ड, ते पूर्ण स्ट्रेंथ तुम्हाला मिळणार आहे. एक म्हणता येईल ना, एक गुड पोझिशन, ऑथॉरिटिव्ह पोझिशन तुम्हाला येऊ घातलेली आहे. सो हा जो एक पिरियड आहे यातून तुम्ही बाहेर पडून पूर्ण चित्र बदलणार आहे. किंग ऑफ वॉन्डचं कार्ड सांगतं की एक खूप कॉन्फिडंट तुम्ही फील करा. वेरी आता तुम्हाला थोडंसं डिप्रेसिव्ह वाटत असेल किंवा एक वाट पाहून तुम्ही थकला असाल कदाचित, त्या पेनफुल सिच्युएशन वाटत असेल तुम्हाला की काही गोष्टी अजून मे बी नजरेच्या टप्प्यात नसतील कदाचित. हाय प्रिस्टेस हे इनॲक्शनचं कार्ड आहे. सो तर इथे सांगितलं जाते की किंग ऑफ वॉन्ड सांगतो की तुम्हाला ते त्या पॉवर मिळणार आहे एक प्रकारची. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस तुम्ही कराल त्या करिअरमध्ये आणि एक चांगली ऑथॉरिटी पोझिशन तुम्हाला मिळेल. फक्त एक थोडासा
एक डिवाईन टाईम येण्याची गरज आहे, तोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवा. सो पाईल नंबर 3 हे तुमचं रीडिंग आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पहा. थँक्यू.